BA प्रथम वर्ष अर्थशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन तासामध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासामध्ये आपण औद्योगिक क्षेत्राचा आर्थिक विकासातील महत्त्व किंवा योगदान किंवा भूमिका या मुद्द्याचा अभ्यास केला होता. आजच्या तासामध्ये आपण उद्योगासमोरील वेगवेगळी आव्हाने किंवा उद्योगांच्या संदर्भातील काही वेगवेगळ्या अडचणी आहेत, या अडचणींचा, समस्याचा किंवा आव्हानांचा अभ्यास आजच्या या तासामध्ये आपण करणार आहोत. औद्योगिक क्षेत्राचं आर्थिक विकासातील जे योगदान आहे ते योगदान अनन्यसाधारण आहे. उद्योग क्षेत्राचं राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा, रोजगारातील वाटा किंवा विदेशी व्यापारातील निर्यातीच्या संदर्भातील जो वाटा आहे, या दृष्टिकोनातून औद्योगिक क्षेत्र अत्यंत महत्वपूर्ण ठरते. औद्योगिक क्षेत्राद्वारे इतर क्षेत्रांना म्हणजे कृषी आणि सेवा क्षेत्रांना वेगवेगळ्या औद्योगिक उत्पादनाचा पुरवठा करण्यात येतो की जे इतर उद्योगांचे अदानी आहेत. म्हणजे औद्योगिक क्षेत्राचा जर विकास झाला तर इतर क्षेत्रांच्या विकासासाठी हे औद्योगिक क्षेत्र पूरक ठरते किंवा सहाय्यभूत ठरताना आपल्याला दिसून येते. परंतु या सर्व प्रवासामध्ये किंवा विकासाच्या दिशेने वाटचाल करताना औद्योगिक क्षेत्राला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांमुळे औद्योगिक क्षेत्राचा विकासाचा जो दर आहे तो दर कमी होताना दिसून येतो. या समस्यांमुळे राष्ट्राच्या उत्पन्नावर देखील विपरीत किंवा प्रतिकूल परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. आजच्या या तासामध्ये आपण अशा कोणत्या समस्या आहेत की ज्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रतिकूल ठरतात, या समस्यांचा किंवा औद्योगिक क्षेत्रासमोरील जे वेगवेगळे आव्हाने आहेत, या आव्हानांचा अभ्यास आपण या तासामध्ये करत आहोत. तर औद्योगिक क्षेत्रासमोरील सर्वात महत्वाची समस्या आहे किंवा जे आव्हान आहे ते आव्हान म्हणजे श्रमिक आणि रोजगार. भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आणि विशेषतः 1991चं जे नवीन आर्थिक आणि औद्योगिक धोरण भारताने स्वीकारलं, या कालावधीपासून औद्योगिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत आहेत. श्रमिकांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असणारे कौशल्ययुक्त श्रमिक या उद्योग क्षेत्राला मिळत नाहीत. म्हणजेच औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी जे काही प्रयत्न होत आहेत, त्या प्रयत्नामध्ये सर्वात महत्वाचा प्रयत्न जो आहे तो म्हणजे कौशल्ययुक्त रोजगार, स्किलफुल एम्प्लॉयमेंट अवेलेबल होणं, ते उपलब्ध होणं हे महत्वाचं ठरतं. परंतु दुर्दैवाने भारताच्या संदर्भामध्ये रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणामध्ये उपलब्ध असून देखील केवळ कौशल्ययुक्त श्रमिक उपलब्ध न झाल्यामुळे बेरोजगारीमध्ये तर वाढ होत आहे. उद्योग क्षेत्राला जो आवश्यक असणारा श्रमिकाचा पुरवठा आहे, या पुरवठ्यामध्ये कमतरता असताना दिसून येते. आपण मागील तासामध्ये पाहिलं की 67% जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करताना आपल्याला दिसून येते. ही लोकसंख्या
पूर्णतः रोजगारासाठी कृषी क्षेत्रावरच अवलंबून असलेली दिसून येते. प्राध्यापक लेविस यांनी जे प्रतिमान मांडलं, विकासाचं प्रतिमान मांडलं, या विकासाच्या प्रतिमानामध्ये लेविस म्हणतात की आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये कृषी क्षेत्राकडून किंवा प्राथमिक क्षेत्राकडून औद्योगिक क्षेत्राकडे श्रमाचा पुरवठा स्थलांतरित होणं, संक्रमित होणं महत्वाचं आहे, जेणेकरून विकासाच्या प्रक्रियेमध्ये इतर क्षेत्रांना म्हणजेच उद्योग किंवा कृषी क्षेत्राला श्रमिकांचा पुरवठा होईल. याच माध्यमातून देशाचा विकास साध्य करणे सहज होईल, सोपे होईल. म्हणून औद्योगिक क्षेत्राला योग्य प्रमाणात योग्य कौशल्य असलेल्या श्रमाचा पुरवठा होणे महत्वाचे ठरते. याबरोबरच श्रमिकांच्या बाजूने जर आपण विचार केला तर औद्योगिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची श्रमिकांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळी कायदे तयार केलेली आहेत. श्रमिकांची सुरक्षितता हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे, जो की औद्योगिक क्षेत्रासमोरील आव्हान ठरतो. औद्योगिक क्षेत्राच्या ठिकाणी श्रमिकांना योग्य वातावरण प्राप्त होणं, त्यांना वेगवेगळ्या सुविधा प्राप्त होणं, औद्योगिक क्षेत्रात कार्य करताना त्यांना सुरक्षिततेची हमी मिळणं, त्यांना योग्य वेतन मिळणे, या गोष्टी देखील श्रमिकांच्या दृष्टिकोनातून, औद्योगिक श्रमिकांच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरतात. या गोष्टीच्या अभावी श्रमिक औद्योगिक क्षेत्राकडे वळण्यासाठी किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी प्रोत्साहित होत नाहीत. जर त्यांना औद्योगिक क्षेत्राच्या ठिकाणी या सुविधा मिळाल्या तर औद्योगिक क्षेत्राला देखील योग्य प्रमाणात योग्य रोजगार प्राप्त होणे शक्य होईल. यामध्ये सर्वसामान्यपणे औद्योगिक क्षेत्राच्या ठिकाणी उद्योगांचा योग्य आकार, प्रदूषण विरहित जागा किंवा उद्योग क्षेत्रातून ज्या गोष्टी वेस्ट जातात, वाया जातात, याचं व्यवस्थापन देखील होणं महत्वाचं ठरतं, जेणेकरून श्रमिकांना प्रसन्न आणि कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळणारं वातावरण तयार होईल. म्हणजेच औद्योगिक क्षेत्रासमोरील श्रमिकांची जी समस्या आहे, त्याबरोबरच श्रमिकासमोरील ज्या समस्या आहेत या देखील सोडवणं महत्वपूर्ण ठरतं. म्हणजे औद्योगिक क्षेत्रासमोरील श्रमिक आणि त्यांना अनुकूल वातावरण तयार करणं हे औद्योगिक क्षेत्रासमोरील एक महत्वाचं आव्हान असताना आपल्याला दिसून येतं. या आव्हानाबरोबरच उद्योग क्षेत्राला अजूनही काही वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावं लागतं, सामोरे जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे रिजनल इम्बॅलन्स, म्हणजेच विभागीय असंतुलन, उद्योगाच्या संदर्भातील विभागीय असंतुलन. आपण ज्यावेळेस राज्य पातळीवरती विचार करतो, महाराष्ट्राचा विचार करतो, त्यावेळेस महाराष्ट्राच्या संदर्भात देखील जी औद्योगिक प्रगती झालेली आहे ती प्रगती ही असंतुलित असताना दिसून येते. उदाहरणार्थ महाराष्ट्राचाच महत्वाचा भाग म्हणून मराठवाडा आणि विदर्भ या दोन भागांना पाहिलं जातं, परंतु महाराष्ट्रातील इतर जो भाग आहे, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकण असेल किंवा इकडे खानदेश असेल, यांच्या तुलनेमध्ये या मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये उद्योगांचा विकास झालेला नाही. यामुळे त्या क्षेत्रातील श्रमिकांना स्थानिक रोजगार उपलब्ध होत नाही. बरेचसे श्रमिक हे एका अमागास भागाकडून म्हणजेच विदर्भ आणि मराठवाड्याकडून इतर प्रगत विभागाकडे स्थलांतरित होताना आपल्याला दिसून येतात. या विभागामध्ये पायाभूत सुविधांचा विकास झालेला दिसून येत नाही. उदाहरणार्थ वाहतुकीची व्यवस्था असेल किंवा वीज असेल, त्या उद्योगांना होणारा वित्त पुरवठा असेल किंवा उपलब्ध होणारा बाजारपेठ, या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये
मराठवाडा आणि विदर्भ हे देश, हे राज्य, विभाग हे मागास असताना दिसून येतात. या भागामध्ये औद्योगिक प्रगती झालेली दिसून येत नाही. म्हणजेच राज्याच्या संदर्भात विचार केला तर विभागीय असंतुलन उद्योगाच्या संदर्भामध्ये असताना आपल्याला दिसून येते. याबरोबरच ज्यावेळेस आपण अखिल भारतीय पातळीवरती विचार करतो त्यावेळेस जे बिमारू राज्य आहेत, बिहार, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश हे काही बिमारू राज्य आहेत, आजारी राज्य आहेत. या राज्यांमध्ये देखील हव्या त्या प्रमाणामध्ये औद्योगिक विकास झालेला दिसून येत नाही. राष्ट्रीय पातळीवर देखील काही राज्यांचा औद्योगिक दृष्टिकोनातून विकास झालेला दिसून येतो, तर काही राज्य हे मागास अवस्थेमध्ये आहेत. या राज्यांमध्ये औद्योगिक विकास हव्या त्या प्रमाणामध्ये झालेला दिसून येत नाही. औद्योगिक प्रगत राज्यांमध्ये महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, या काही मोजक्या राज्यांचाच विकास, औद्योगिक विकास झालेला आपल्याला दिसून येतो. औद्योगिक विकास हे एक राज्याच्या विकासाचं निर्देशक आहे. म्हणजेच ज्या राज्यामध्ये औद्योगिक विकास झालेला आहे त्या राज्यांमध्ये श्रमाचा पुरवठा किंवा रोजगाराची उपलब्धता होताना दिसून येते, तर इतर राज्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे तुलनेनं जास्त असताना दिसून येतं. म्हणजेच प्रत्येक विभागाचा औद्योगिक विकास झाला पाहिजे. अमागास किंवा अविकसित जे राज्य आहेत त्या राज्यांमध्ये औद्योगिक क्षेत्राचा विस्तार होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्या उद्योगांना पायाभूत सुविधा, वित्तपुरवठा किंवा वाहतुकीच्या ज्या व्यवस्था आहेत या सर्वांची उपलब्धता करून देणं हे शासनाचं कर्तव्य ठरतं किंवा त्यांची जबाबदारी ठरते, जेणेकरून महाराष्ट्रातील जे किंवा देशातील जे विभागीय असंतुलन आहे हे विभागीय असंतुलन कमी होईल. म्हणजेच उद्योगासमोरील एक महत्वाचं जे आव्हान आहे त्या आव्हानामध्ये विभागीय असंतुलन ही एक गोष्ट महत्वपूर्ण ठरते. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे वित्तपुरवठा. कोणत्याही उद्योगाच्या विकासासाठी त्या उद्योगाला पुरेशा प्रमाणामध्ये वित्तपुरवठा होणे आवश्यक ठरते. या वित्तपुरवठ्याच्या माध्यमातूनच हे उद्योग गुंतवणूक करू शकतात आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून उत्पादन प्रक्रिया गतिशील होते. त्यामुळे त्या ठिकाणी रोजगार निर्मिती देखील होताना आपल्याला दिसून येते. ही प्रक्रिया त्वरण सिद्धांताच्या अनुसार विस्तारत जाते. म्हणजे केवळ उद्योग स्थापनेमुळे उद्योगाचाच लाभ होतो, उद्योगालाच फायदा होतो असा भाग नाही, तर त्याबरोबरच त्या ठिकाणी स्थानिक रोजगार असेल, प्रादेशिक विकास असेल, पायाभूत सुविधांच्या विकासावर आपोआपच दबाव निर्माण होतो आणि त्या पायाभूत सुविधांचा देखील विकास होताना दिसून येतो. म्हणून औद्योगिक विकास होणं हे महत्वाचं आहे. परंतु जर उद्योगांना वित्तपुरवठा पुरेशा प्रमाणात योग्य वेळी जर झाला नाही तर उद्योग यापासून वंचित राहतात, त्या उद्योगांचा विकास होणे शक्य होत नाही. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कच्च्या मालाचा पुरवठा. उद्योगांना पुरेशा प्रमाणामध्ये कच्च्या मालाचा पुरवठा होणे महत्वपूर्ण ठरते. बरेचसे उद्योग हे कृषीवर आधारित असतात. बरेचसे उद्योग हे कृषीवर आधारित असतात. या उद्योगांना कृषी उत्पादनासाठी कृषी क्षेत्रावरती अवलंबून राहावे लागते. त्याबरोबरच कृषीच्या शिवाय इतर जे उद्योग आहेत किंवा जे क्षेत्र आहेत या क्षेत्रावर आधारित असणारे उद्योग देखील त्या कच्च्या मालापासून काही प्रमाणात का होईना वंचित राहतात. त्यांना योग्य वेळी योग्य दर्जाचा कच्चा माल उपलब्ध होत नाही. अर्थात याचा परिणाम हा औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनाच्या गुणवत्तेवर, त्याच्या सुबकतेवर आणि त्याच्या उत्पादन खर्चावरती होताना दिसून येतो. म्हणजे औद्योगिक क्षेत्रासमोरील एक महत्वाची समस्या किंवा आव्हान म्हणजे त्या उद्योगांना योग्य प्रमाणामध्ये योग्य वेळी कच्चा माल उपलब्ध होणे आवश्यक ठरते. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे औद्योगिक क्षेत्राला जी बाजारपेठ मिळायला पाहिजे ती बाजारपेठ मिळत नाही. आपण सुरुवातीला पाहिलं की प्रादेशिक
असमतोल जो आहे, उद्योगाच्या संदर्भातील प्रादेशिक असमतोल आहे, हा असमतोल निर्माण होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी जे घटक आवश्यक असतात त्या घटकांची अनुपलब्धता किंवा ते घटक उपलब्ध होत नाही. यामुळे जरी अशा ठिकाणी काही उद्योग स्थापन झाले, काही उद्योगांचं स्थानिकीकरण जर झालं, तरी देखील या उद्योगांना आवश्यक असणारे ज्या बाजारपेठा आहेत, या बाजारपेठा दूर अंतरावर असताना दिसून येतात. त्यांच्या वाहतुकीचा खर्च हा वाढतो. त्यामुळे एकूणच उत्पादन खर्च वाढून उत्पादनाच्या ज्या किमती आहेत त्या किमती वाढतात आणि त्यामुळे मागणीच्या सिद्धांतानुसार जास्त किमतीच्या वस्तूंना बाजारामध्ये नेहमीच कमी मागणी असते. म्हणून औद्योगिक क्षेत्रातील एक महत्वाची समस्या म्हणजे स्थानिक बाजारपेठा उपलब्ध नसणे, हे एक औद्योगिक क्षेत्रासमोरील महत्वाचं आव्हान असताना आपल्याला दिसून येतं. याबरोबरच आणखीन एक महत्वाचं आव्हान आहे ते म्हणजे उद्योगांचे आधुनिकीकरण किंवा उद्योगांद्वारे वापरात येणारं तंत्रज्ञान या संदर्भात देखील औद्योगिक क्षेत्रासमोर एक मोठं आव्हान असताना आपल्याला दिसून येतं. वर्तमान स्थितीमध्ये अशी काही उद्योग आहेत की ज्या उद्योगामध्ये भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर देखील जुन्या पद्धतीनेच किंवा जुन्या यंत्राच्या आधारेच उत्पादन पद्धती चालू आहे. त्या यंत्रांचा घसारा होऊन त्या जागी नवीन यंत्र स्थापित करणं महत्वाचं ठरतं. परंतु तरी देखील काही उद्योगांच्या निष्काळजीपणामुळे या उद्योगांचं आधुनिकीकरण झालेलं दिसून येत नाही. आजही परंपरागत तंत्रज्ञानाचा उपयोग करून अशा उद्योगात उत्पादनाची प्रक्रिया चालू असताना आपल्याला दिसून येते. उद्योगाच्या आधुनिकीकरणामध्ये यंत्रांचे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. उद्योगाद्वारे आधुनिकीकरण किंवा आधुनिक तंत्रज्ञान वापरले गेल्यामुळे उत्पादनाची प्रक्रिया गतिशील होते. उत्पादनामध्ये सुबकता किंवा गुणवत्ता येते. म्हणजे मात्रात्मक वाढीबरोबरच उद्योगाच्या उत्पादनामध्ये गुणात्मक वाढ देखील होताना दिसून येते. म्हणजे परंतु भारतातील बहुतांश उद्योग हे आधुनिक तंत्रज्ञान जे आहे, अद्ययावत तंत्रज्ञान जे आहे त्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक न करता आहे त्याच यंत्रसामुग्रीच्या द्वारे उत्पादन पद्धती चालू ठेवतात. हे उत्पादन पद्धती तंत्रज्ञान बदलणं, आधुनिकीकरण करणं, उद्योगांचं नवीनीकरण करणं हे देखील औद्योगिक क्षेत्रासमोरील महत्वाचं आव्हान असताना आपल्याला दिसून येतं. तर मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण उद्योगासमोरील वेगवेगळ्या समस्या पाहिल्या. यामध्ये श्रमिकांचा पुरवठा असेल किंवा रोजगार असेल, उद्योग क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांचा विकास असेल, विभागीय असमतोल असेल किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, वित्त पुरवठ्याचा अभाव, या वेगवेगळ्या आव्हानांचा अभ्यास आपण आजच्या तासामध्ये केला. तर या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.